आपले सर्वांचे लाडके आणि एक समाजशील व्यक्तिमत्व, एक नेतृत्व, एक मित्र, एक सखा आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आनंदामध्ये साथ देणारा, सहभागी होणारा एक नेतृत्व म्हणजेच गेली 10 वर्षापेक्षाही जास्त आपल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते माननीय नितीन भाऊ चव्हाण आणि सौभाग्यवती गीताताई नितीन भाऊ चव्हाण या परिवाराच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख माननीय राजसाहेबजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 10 वर्षापेक्षाही जास्त आपल्या प्रभागामध्ये अनेक कामं यांनी आणली. त्यापैकी खऱ्या अर्थानं आपल्या इंदिरानगरचा रस्ता असेल, गेली 10 वर्षापेक्षाही जास्त जो रखडला होता तो नितीन भाऊंच्या प्रयत्नातून आज 2025 मध्ये पूर्ण झालेला आहे. एवढंच नव्हे तर कोविडच्या काळामध्ये ज्या ज्या परिवारातली व्यक्ती गेली त्या परिवाराला 10,000 पेक्षाही जास्त रक्कम शासनाकडून कशी मिळवता येईल यासाठी प्रयत्न केला आणि 100 पेक्षाही जास्त परिवारांना त्यांनी ही रक्कम मिळवून दिली. विधवा ताईंना पेन्शन योजना असेल, 15,000ची बोनस योजना असेल, ही प्रभागातील आपल्या सर्व ताईंना मिळवून देण्यासाठी नितीन भाऊंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रयत्न केला, काम केलं आणि त्यांना कोणी साथ दिली ती म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई सौभाग्यवती गीताताई नितीन भाऊ चव्हाण. अशा अनेक कामाच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक 10 मध्ये कामं चालू आहेत आणि तीच कामं जशी 2017 मध्ये आपल्यापर्यंत नितीन भाऊ आणि सौभाग्यवती गीताताई चव्हाण आले होते, त्यावेळेची जी तुमची चूक झाली, ती उणीव, ती जाणीव भरून काढण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला ही 2025 ची संधी, सुवर्ण संधी मिळणार आहे आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा आपण नक्कीच करून घ्यावा आणि पुनश्च एकदा त्या शिवनेरीची खऱ्या अर्थानं शौर्यता आणि सह्याद्रीची उंची गाठणारा, तुम्हा सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आणि सूर्याच्या तेजाप्रमाणे सूर्यप्रकाश देणारा आणि फुलाच्या सुगंधाप्रमाणे सुगंध दरवळणारा असा तुमच्या आमच्या सर्वांना माणसातला माणूस, युवा सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक आपल्या सर्वांचे लाडके माननीय नितीन भाऊ चव्हाण यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजेच वाढदिवस आहे आणि या वाढदिवसासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व क्षेत्रातील क्रीडा, राजकीय, सामाजिक, कृषी अशा सर्व क्षेत्रातून आलेल्या सर्व मान्यवरांचं